आजचा आपला टॉपिक आहे रेडिओ ॲक्टिव्ह डिके. आपण लास्ट लेक्चरला पॉप्युलेशन ग्रोथ अँड ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया चा आपण हे केला होता, स्टडी केला होता. आता या लेक्चरमध्ये रेडिओ ॲक्टिव्ह डिके हे जे सेकंड ॲप्लिकेशन आहे डिफरन्शियल इक्वेशनचं, तर त्या ॲप्लिकेशनला सुरुवात करतो. तर आपल्या सर्वांना माहिती आहे की काही एलिमेंट आहे, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये लर्न केलेलं असेल की काही एलिमेंट आहेत ते काय करतात, आपले ते रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, त्यांना तुम्ही रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स असं म्हणतात. तर रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स काय करत असतात, ते त्यांचं जे काही मास आहे ते मास काय होत असतं, त्यांचं कमी म्हणजे डिक्रीज होत असतं विथ टाईम. तर त्याला म्हणायचं रेडिओ ॲक्टिव्ह डिके आपण. तर यासाठी आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचा यूज कसा करून घ्यायचा आहे ते बघायचं आहे. तर ठीक आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आपण जर असं म्हटलं इफ x is the amount of any material present at time t, then जर आपल्याला एक्स जे आपण अमाऊंट किंवा माससाठी एखाद्या सबस्टन्सच्या माससाठी एक सिम्बॉल यूज केला, एक्स इज द अमाऊंट ऑफ एनी मटेरियल ऑर एनी सबस्टन्स ॲट एनी टाईम टी जर कन्सिडर केलं, तर आपल्याला माहिती आहे की त्याची जी काही मास कमी होण्याची डिक्रीज होण्याचा रेट आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अमाऊंट प्रेझेंट ॲट दॅट टाईम असतो. म्हणजे आपल्याला जसं मागच्या ॲप्लिकेशनमध्ये डी पी डिवायडेड बाय डी टी डायरेक्टली प्रपोर्शनल टू पी असं सांगता आलं, तसं इथे काय म्हणता येतं, डी एक्स डिवायडेड बाय डी टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स आहे. पण एक्स जो आहे ना तो कमी होतोय, तर आपल्याला इथे मायनस एक्स घेऊन डायरेक्टली प्रपोर्शनल टू मायनस एक्स असं घेऊन आपल्याला डी एक्स अपॉन डी टी इज इक्वल टू मायनस के एक्स असं आपलं एक डिफरन्शियल इक्वेशन तयार करता येतं इथे. आणि केची व्हॅल्यू काय असते, के इज ग्रेटर दॅन 0 आणि के माहिती आहे तुम्हाला, इट इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. सो केला म्हणणार आहे के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. जसं आपण के हा कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आपल्याला घेता येतो. ठीक आहे, जसं आपण मग पॉप्युलेशन ग्रोथचे प्रॉब्लेम सॉल्व केला होता, म्हणजे हे जे डिफरन्शियल इक्वेशन हँडल केलं त्याच पद्धतीने आपल्याला हेही डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचं आहे. तर ते कसं सॉल्व करता येईल, परत एकदा आपण दोन्ही साईडला काय करूया, व्हेरिएबल सेपरेट करूया. तर मायनस के डी टी असं आपल्याला डी एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू मायनस के डी टी असं आपल्याला व्हेरिएबल सेपरेट करता येईल. बोथ साईडला आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. सो ऑन इंटिग्रेटिंग बोथ साईड्स आपल्याला मिळेल इंटिग्रेशन डी एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस के डी टी. ज्याचा आन्सर तुम्हाला मिळेल इकडे लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस के टी प्लस C1. सपोज याला इक्वेशन 1 म्हणूया. हे जे इक्वेशन 1 आहे ना, बऱ्याचदा काय होतं की तुम्ही बाकी काही ठिकाणी बघा की लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू मायनस के टी प्लस C1 ह्या ज्या इक्वेशन आहे, तर या इक्वेशनचाही यूज केला जातो टू फाइंड द अमाऊंट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स ॲट एनी टाईम टी. पण बुकमध्ये आपला वेगळा फॉर्म्युला आहे, जसं पॉप्युलेशन ग्रोथसाठी आपण घेतला होता त्या पद्धतीने. बोथ साईडचं जर एक्सपोनेन्शियल फॉर्म फाइंड आउट केलं तर आपल्याला असं मिळेल एक्स इज इक्वल टू ई रेज टू मायनस के टी प्लस C1. दॅट मीन्स एक्स इज इक्वल टू ई रेज टू मायनस के टी मल्टिप्लाइड बाय ई रेज टू C1. आता जर या ई रेज टू C1ला आपण वेगळा सिम्बॉल दिला, समजा ए सिम्बॉल यूज केला, तर ए मल्टिप्लाइड बाय ई रेज टू मायनस के टी, व्हेअर आपण असं म्हणू शकतो व्हेअर
ए इज इक्वल टू ई रेज टू C1 असं आपल्याला ए इज इक्वल टू ई रेज टू C1 हा ई रेज टू C1साठी सिम्बॉल यूज करता आहे. आणि हा जो फॉर्म्युला आता मी तयार केला आहे एक्स इज इक्वल टू ए ई रेज टू मायनस के टी, हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आपल्याला काय करणार आहे, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स ची अमाऊंट फाइंड आउट करण्यासाठी मदत करणार आहे ॲट एनी टाईम टी. सो आपण असं म्हणू शकतो दिस एक्सप्रेशन गिव्ज अस, this gives the amount of the radioactive substance at any time t. ठीक आहे. तर इथपर्यंत आपण बघितलं की हाऊ टू यूज द डिफरन्शियल इक्वेशन टू फाइंड द अमाऊंट ऑफ रेडिओ सबस्टन्स ॲट एनी टाईम टी. म्हणजे आपल्याला जर एखादा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे, जसं तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकलात की रेडियम सीसियम हे जे सबस्टन्स असतात ते काय रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्स असतात. तर काही वेळानंतर त्यांचे जे काही मास असतं ते कमी कमी होत असतं. जर हे वेल नोन असेल आपल्यासाठी तर आपल्याला त्याचं एक सांगता येतं की द चेंज इन एक्स विथ रिस्पेक्ट टू टी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक अमाऊंट प्रेझेंट ॲट दॅट टाईम म्हणजे एक्स. तर ते फक्त जे आपण मास म्हणतो आहे ते डिक्रीज होतं आहे म्हणून आपल्याला मायनस साईन घ्यायचं आहे. आणि कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी जर घेतलं तर तिथे एक डिफरन्शियल इक्वेशन तयार करता आलं आणि ते डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व केलं आपल्याला नेहमीची मेथड व्हेरिएबल सेपरेबल मेथडने. तर इक्वेशन नंबर 1 तयार केलं. इक्वेशन नंबर 1चा यूज करूनही काही जणं एक्स फाइंड आउट करतात. तर ती एक मेथड असू शकते. पण आपल्या बुकमध्ये त्यांनी एक्स इज इक्वल टू ए ई रेज टू मायनस के टी हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करून एक्झाम्पल सॉल्व करून दिले आहे. तर आपण याच मेथडला फॉलो करणार आहे. तर मी ज्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं आहे, तर इक्वेशन नंबर 2मध्ये जे तुम्हाला इक्वेशन दिसतं आहे एक्स इज इक्वल टू ए मल्टिप्लाइड बाय ई रेज टू मायनस के टी व्हिअर ए इज ई रेज टू C1 या फॉर्म्युलाचा यूज करून आपण काय करणार आहे, रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सची अमाऊंट फाइंड आउट करणार आहे ॲट एनी टाईम टी. सो दिस इज अवर सेकंड ॲप्लिकेशन. आता आपल्याला याच ज्या ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनवरचं एक्झाम्पल घ्यायचं आहे. तर इथे एक्झाम्पल घेतलं आहे मी, the rate of decay of certain substance is directly proportional to the amount present at that instant. Initially there are 25 grams of certain substance and 2 hours later it is found that 9 grams are left. Find the amount left after 1 more hour. ठीक आहे. तर हा एक क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारला आहे. तर हा एका कोणत्या तरी रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सशी रिलेटेड आहे. सबस्टन्सचं नाव दिलं नाही, पण त्यांनी काय म्हटलं आहे, रेट ऑफ डिके ऑफ सर्टन सबस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द अमाऊंट प्रेझेंट ॲट दॅट इन्स्टंट. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो, इट इज given that dx divided by dt is directly proportional to minus x. मायनस साईन हे काय दाखवतं आहे की अमाऊंट ही डिक्रीज होते. दॅट मायनस साईन shows the amount is decreasing. That's why here I am taking here minus x, and this can be written as dx divided by dt is equal to minus kx, and obviously k is greater than 0, which is our constant of proportionality. If we are solving or by solving above differential equation, we get, आपण हे जे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, we get
जे मगाशी इक्वेशन नंबर 2 होतं तेच मिळणार आहे. तर त्यामधला स्टेप करण्याची गरज नाही आहे. तुमच्या जर ते इक्वेशन लक्षात राहिलं असेल तर आपण ते इक्वेशन डायरेक्ट यूज करू शकतो इथे एक्झाम्पल सॉल्व करताना. तर x इज इक्वल टू a मल्टिप्लाइड बाय e रेज टू मायनस kt हिअर a इज इक्वल टू, तर a ची व्हॅल्यू आहे a इज इक्वल टू e रेज टू c1. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला आपण डायरेक्ट यूज करणार आहे. याला मी इक्वेशन नंबर 1 नाव दिले. तर तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा कधी आपण रेडिओ ॲक्टिव्ह डिके हाचा कोणताही प्रॉब्लेम सॉल्व करत असतो ना, तर त्यावेळेस आपल्याला दिलेली इन्फॉर्मेशन हीच असते. dx डिवायडेड बाय dt इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू -x. आणि त्यानंतर ही जे डिफरन्शियल इक्वेशन बाय टेकिंग द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी k ग्रेटर दॅन 0. and if we are solving this differential equation we will get x is equal to a raised to minus kt. तर ही जे इक्वेशन नंबर 1 पर्यंतचे जे असे स्टेप आहेत ना, ह्या प्रत्येक रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये येणारच आहे. तर ह्या आपण नेहमी लिहायच्या आहेत. बाय प्रॅक्टिस ते तुमच्या लक्षात पण राहतील आणि बोर्डसाठी तुम्हाला 1 मार्क्सचा ॲटलिस्ट तिथे तुम्हाला हे करता येईल जे एवढ्या स्टेप केल्यानंतर. ठीक आहे. तर पुढे आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली आहे ती इन्फॉर्मेशनचा यूज करून सोल्युशनकडे जायचे. तर बघूयात. त्यांनी आपल्याला असं दिले, इनिशियली देअर वॉज 25 ग्रॅम्स ऑफ सर्टन सबस्टन्स. इनिशियली जेव्हा तुम्हाला मी मागच्या पण व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जेव्हा आपण चा विचार करतो त्यावेळेस टाईम टी हा 0 घेत असतो. तर इनिशियली टाईम टी हा 0 घ्यायचा आहे आणि टाईम टी 0 घेऊन अमाऊंट त्यांनी आपल्याला त्यावेळेस किती सांगितली, 25 ग्रॅम्स. म्हणजे टी इक्वल टू 0ला जी सबस्टन्स होता एक्सची व्हॅल्यू होती ती किती आहे, 25 ग्रॅम्स आहे. आणि पुढे त्यांनी असं म्हटलं आहे अँड 2 hours लॅटर इट इज फाउंड दॅट 9 grams आर लेफ्ट. आणि त्यांनी असं त्यांना दिसलं की अजून इनिशियल टाईमनंतर 2 तास झाल्यानंतर काय झालं की जे 25 ग्रॅम जो सबस्टन्स होता तो आता किती शिल्लक राहिला आहे, फक्त इट इज 9 ग्रॅम्स. तो फक्त 9 ग्रॅम्स राहिला आहे. तर ही इन्फॉर्मेशन आता आपल्याकडे आहे जिचा आपण यूज करून घ्यायचा आहे. आणि काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड द अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 more hour. तर मग आपल्याला ह्या इन्फॉर्मेशनचा यूज करून अजून 1 तासानंतर किती अमाऊंट त्या सबस्टन्सचा शिल्लक राहील ते आता फाइंड आउट करायचे. मला वाटतं आता क्वेश्चन सगळ्यांना समजला असेल. तर आपण इथे यासाठी यानंतरच्या जे स्टेप आहे, म्हणजे मग अशी म्हटलं मी तुम्हाला इक्वेशन नंबर 1 पर्यंतच्या स्टेप प्रत्येक वेळी रेडिओ ॲक्टिव्ह डिकेचा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करण्यात त्यावेळेस ती येणारच आहे. आणि त्यानंतरच्या जे स्टेप असतात ना त्या जनरली टाईमशी रिलेटेड आहे. म्हणजे सुरुवातीला इनिशियल टाईम T0 ती पहिली एक स्टेप असेल. त्यामध्ये आपण एक्सचा जो फॉर्म्युला तयार केला आहे त्याच्यामध्ये चेंज करणार. 2 hours लॅटर दिलं आहे म्हणजे टीची व्हॅल्यू 2 घेणार. आणि त्यानंतर जो क्वेश्चन विचारला आहे तिथे आपण टी काय घेणार आहे, द अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 more hour. म्हणजे 2मध्ये 1 more hour ॲड करायचा आहे. म्हणजे टी इज इक्वल टू 3ला जी अमाऊंट शिल्लक राहिली तो आपला क्वेश्चन आहे. तर आपण आता सोल्युशन करताना टी इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 2 आणि टी इज इक्वल टू 3 या पद्धतीने स्टेप करणार आहे. ठीक आहे. तर इक्वेशन नंबर 1 तुमच्यासमोर आहे. इक्वेशन नंबर 1मध्ये मी इनिशियली टी इज इक्वल टू 0 घेणार आहे. तर टी इज इक्वल टू 0 पुट केलं तर आपल्याला मिळेल एक्स इज इक्वल टू ए मल्टिप्लाइड बाय ई रेस टू मायनस के टी मल्टिप्लाइड बाय 0. तर आता ही जी व्हॅल्यू असेल ती पूर्ण 1 होईल. म्हणजे आणि आपल्याला इनिशियली माहिती आहे एक्स किती आहे, 25 ग्रॅम आहे. सो एक्सची व्हॅल्यू 25 पुट केली आणि इथे आपल्याला याची व्हॅल्यू 1 मिळणार आहे. म्हणजे एची व्हॅल्यू मिळाली ए इज इक्वल टू 25. म्हणजे जे इक्वेशन नंबर 1 आहे त्या इक्वेशन नंबर 1मध्ये आपल्याला एची व्हॅल्यू पुट करून नवीन इक्वेशन लिहिता येईल. म्हणजे मला एक्स लिहिता आला, एक्स इज इक्वल टू 25 ई रेस टू मायनस के टी. आता इथून पुढे आपण काय करणार आहोत, एक्झाम्पल सॉल्व करताना ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू न टाकता ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यूज टाकणार आहोत. ठीक आहे. सो आता आपण जसं मी मगाशी म्हटलं तर टीची व्हॅल्यू 2 घ्यायची आहे. तर टीची व्हॅल्यू 2 hours. आफ्टर 2 hours काय म्हटलं आहे त्यांनी
की x किती आहे, x इज 9 ग्रॅम. सो हिअर वी हॅव टू राईट 9 इज इक्वल टू 25 e raised to minus k multiplied by 2. So this can be written as e raised to minus 2k which is equal to 9 divided by 25. So e raised to minus 2k ची व्हॅल्यू लिहिता आली, इट इज 9 डिवायडेड बाय 25. तुम्ही असंही म्हणू शकता e raised to 2k इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 9. आणि जर तुम्हाला e raised to k ची व्हॅल्यू यावरनं हवी असेल तर e raised to k पण काढता येतो. तर e raised to k असा लिहिता येईल, याला असं लिहिता येतं आपल्याला e raised to 2k ला विच इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 9. म्हणजे e raised to k आपल्याला मिळेल 25 डिवायडेड बाय 9 ब्रॅकेट रेस टू 1/2. म्हणजे आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूट असते 5/3. 25चं स्क्वेअर रूट 5 आणि 9चं स्क्वेअर रूट 3. म्हणजे या पद्धतीने e raised to k ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. मे बी ती आता आपल्याला पुढे यूज करायची आहे, म्हणून आपण ती मग आत्ताच काढून घेतली. सो आता जो क्वेश्चन आहे ना, तो क्वेश्चन असा आहे, फाइंड द अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 more hour. हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला टीची व्हॅल्यू चेंज करायची. टेक t इज इक्वल टू 3. आपल्याला 1 more hour म्हणजे 2 + 3 इज इक्वल 2 + 1 इज इक्वल टू 3. टीची व्हॅल्यू 3 घ्यायची आहे. एक्स आहे, एक्स इज इक्वल टू 25 e raised to minus kt. टीची व्हॅल्यू आहे 3. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल, एक्स इथे फाइंड आउट करायचं आहे. एक्स इज इक्वल टू e raised to, याला तुम्ही -3k असं पण लिहू शकता, मल्टिप्लाइड बाय 25. तर मग अशी जी व्हॅल्यू काढली ना आपण कोणती व्हॅल्यू काढली, e raised to k. e raised to k किती आहे, इट इज 5 डिवायडेड बाय 3. हे आपण मागच्या पेजवर काढून घेतलं होतं. तर ही व्हॅल्यू इथे पुट करायची. तुम्ही याला असंही म्हणू शकता, दिस एम्प्लाइज दॅट e raised to minus k इज इक्वल टू 3/5. ठीक आहे. तर ही व्हॅल्यू आता इथे यूज करायची असेल तर कशी यूज करता येईल. सपोज x इज इक्वल टू e raised to minus k ब्रॅकेट क्यूब मल्टिप्लाइड बाय 25. सो x इज इक्वल टू, तुम्ही याला असं लिहू शकता, 3 डिवायडेड बाय 5 ब्रॅकेट क्यूब मल्टिप्लाइड बाय 25. सो विच इज इक्वल टू x इज इक्वल टू 3चा क्यूब केला इट इज 27, 5चा क्यूब केला इट इज 100 किंवा आपण मुद्दाम तो 25 डिवायडेड बाय 5 असा लिहूया, मल्टिप्लाइड बाय 25. ठीक आहे. सो याचा फायदा असा होईल ना आपल्याला की जो इथला 25 आहे तो 25 मला इथे कॅन्सल करता येतो आणि x इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 5 असं मिळतं. सो एक्स म्हणजे ती ॲक्च्युली अमाऊंट आहे सबस्टन्सची शिल्लक राहिलेली आफ्टर 3 hours. म्हणून त्याला पुढे आपल्याला ग्रॅम्समध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणून आपण या क्वेश्चनला आन्सर करू शकतो, देअरफॉर द अमाऊंट लेफ्ट आफ्टर 1 more hour is 27 डिवायडेड बाय 5 grams. तर या पद्धतीने या क्वेश्चनचं आन्सर आपलं कंप्लीट झालं आहे. जर जी बुकची मेथड आहे ती आपण फॉलो करून याचा आन्सर कंप्लीट केले.